अहिल्यानगर येथील केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या शास्त्रीय स्पर्धा परीक्षेत भगवद्गीतेची परीक्षा देऊन महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक वेद निसळ याने मिळवल्याबद्दल शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात त्याचा सत्कार करण्यात आला। तसेच यावेळी वेद निसळ याच्या हस्ते विशाल गणपतीची महाआरती करण्यात आली। श्री भगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखमश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित् अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च सम्प्रतिष्ठा अश्वत्थमेनं। यावेळी मंदिराचे पुजारी संगमनाथ महाराज, भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, स्थायी समिती माजी सभापती सुवर्णा जाधव, दत्ता जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी नगरसेवक योगीराज गाडे, प्रशांत गायकवाड, अशोक कानडे, अशोक बाबर, अशोक गायकवाड, सिद्धेश्वर निसळ, सोनाली निसळ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयातर्फे दरवर्षी भारतातून शास्त्रीय स्पर्धा घेण्यात येतात। या शास्त्रीय स्पर्धेमध्ये चिरंजीव वेदे याने, माझा मुलगा जो वेद आहे त्याने यावर्षी महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे। गेली 2 वर्षे झाले माझी कन्या आहे रेणुका निसळ, हिने महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक मिळवला आहे। तर या ज्या परीक्षा असतात, महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक ज्याला मिळतो त्याची नियुक्ती ही राष्ट्रीय स्तरावर होत असते। आता ही परीक्षा पुढची हरिद्वार येथे होणार आहे। मागच्या वर्षी ही परीक्षा अयोध्या येथे झाली। अयोध्येच्या परीक्षेत रेणुका निसळ म्हणजे याच्या मोठ्या बहिणीने पहिला क्रमांक भारतातून मिळवला आणि त्याच्यापूर्वी जी काशीला परीक्षा झाली तिथं प्रथम श्रेणी तिने मिळवली। अतिशय अवघड आणि आपल्या धर्मासाठी अत्यंत गरजेची अशी श्रीमद भगवद्गीतेची ही परीक्षा आहे। हिंदू धर्मासाठी जो सगळ्यात महान ग्रंथ आज आपण म्हटला जातो तो भगवद्गीता आहे। आज आपण पाहतो मुस्लिम समाजाच्या मुलांची कुराण पाठ आहे, परंतु हिंदू व्यक्तींना विचारलं तर भगवद्गीतेमध्ये किती अध्याय सांगता येणार नाही। तर ही शोकांतिका आहे। म्हणून आपल्या हिंदू व्यक्तींना प्रत्येकाने भगवद्गीता ही म्हटलीच पाहिजे, आलीच पाहिजे, त्याशिवाय धर्म टिकू शकणार नाही। आज भगवान गणेशाच्या कृपेने, विशाल गणपतीच्या कृपेने हे यशप्राप्ती झाली आहे। आणि विशेष म्हणजे आमच्या भागातील जे कायम कर्तव्यदक्ष असे जे नगरसेवक आहेत, दत्ताभाऊ आणि त्यांच्या मंडळी सुवर्णताई यांचा कायम आम्हाला पाठिंबा आहे। कारण चांगल्या व्यक्तीचा पाठिंबा असल्याशिवाय व्यक्ती जीवनात पुढे जाऊ शकत नाही। म्हणून त्यांचा प्रोत्साहन, घरी वेळे येऊन मुलांना उत्साह देणं, प्रोत्साहित करणं, त्यामुळं त्यांना यशप्राप्ती होत आहे। अशी सगळ्यांवर गणेशाची कृपा राहो। जय गणेश। आज श्री विशाल गणेशाच्या कृपेने आमच्यासाठी अभिमानास्पद बाब असलेले आमचे गुरुवर्य मिसळ गुरुजी यांचे चिरंजीव वेद यांनी केंद्रीय सांस्कृतिक विश्वविद्यालय नाशिक परिसर यांच्या निमित्ताने यांच्याकडनं सुसंस्कृत फाउंडेशन पुणे यांच्या वतीने भागवत गीता कंठपाठ याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। ही जी परीक्षा आहे ही महाराष्ट्रामध्ये दरवर्षी होत असते, परंतु त्याच्यामध्ये पास होणं किंवा त्याच्यामध्ये पुढं जाणे किंवा पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवणं एवढं सोपं नाही। परंतु त्यांचा अभ्यास आणि त्यांची चिकाटी पाहून रोज सकाळी उठणं, भागवद्गीतेवर अभ्यास करणं, हे सगळं पाहता त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला। गेल्या वर्षी देखील त्यांची भगिनी गायत्री निसळ यांनी देखील यामध्ये, रेणुका निसळ यांनी देखील यामध्ये क्रमांक मिळवला होता। त्या ताईचं देखील मी या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि निसळ परिवार हिंदू धर्माची संस्कृती जपण्यासाठी त्यांचं मोठं योगदान आहे। त्यांच्या गायीची देखील त्यांची मोठी सेवा आहे आणि त्या गोमातेच्या सेवेने विशाल गणपतीच्या कृपाशीर्वादाने वेद यांनी हा प्रथम क्रमांक मिळवला। त्यांना मी मनपूर्वक खूप खूप अशा शुभेच्छा व्यक्त करतो आणि भावी वाटचालीस शुभेच्छा देतो। केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयातर्फे घेण्यात येणाऱ्या या परीक्षेमध्ये नगर शहरातील निष्णांत देवा निसळ देवा यांची चिरंजीव वेद निसळ यांचं संस्कृत सेवा फाउंडेशन पुणे यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या भगवद्गीता पाठामध्ये प्रथम क्रमांक आला। खरं म्हणजे हे नगर शहराचं भूषण आहे।
आपली संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते आणि त्याच्यामुळंच समाजाची डेव्हलपमेंट होत असते. आणि ह्या कामामध्ये मिसळ परिवाराचा खूप मोठा सहभाग आहे. खरं म्हणजे नगर शहर आंतरबाह्य स्वच्छ करण्यासाठी या परिवाराने खूप मोठ्या त्याग केलेला आहे. मी आपल्या सर्वांतर्फे विशाल गणपतीतर्फे प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य मिळो आणि त्यांचं हे यश असंच वाढत राहो. धन्यवाद. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, अहिल्यानगर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.